मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की आजचा व्हिडिओ ना थोडासा नाजूक आहे. त्याच्यामुळे ना व्हिडिओ ऐकताना आपल्या कानाला इयरफोन तुम्ही नक्की लावा. नंतर नका बोलू की भावा तू पहिल्यांदा का नाही बोललास. तर मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावरती आपण चर्चा करणार आहोत जो विषय ना थोडासा म्हणजे गमतीशीर आहे आणि थोडासा गंभीर पण आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा विषय ना असा आहे की मित्रांनो बायकांना पुरुषांना उत्तेजित करण्यासाठी कोणती कोणती कामं करतात. काय बोललो मी, म्हणजे मित्रांनो बायकांना पुरुषांना उत्तेजित करण्यासाठी कोणती कोणती कामं करतात. म्हणजे मित्रांनो जर एखाद्या बाईला एखाद्या पुरुषासोबत ना संबंध बनवायचे असतील आणि म्हणजे त्या बाईला ना त्या पुरुषाला म्हणजे त्याच्यासोबत ना टपाटप करायचं असेल आणि म्हणजे त्या पुरुषाला ना त्या बाईला जर त्या पुरुषाला गरम करायचं असेल तर ती बाई ना त्या पुरुषाला गरम करण्यासाठी म्हणजे त्या पुरुषाचा ना मूड बनवण्यासाठी त्या पुरुषाला ना उत्तेजित करण्यासाठी ती बाई ना कोणती कोणती कामं करते आणि ती कामं केल्यानंतर ना कोणता पण पुरुष एकदम ना उत्तेजित होतो. असं मित्रांनो होतं मित्रांनो. कारण मित्रांनो मी ना माझ्या आयुष्यामध्ये हे स्वतः बघितलंय. त्याच्यामुळे मित्रांनो ही माहिती ना आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर मित्रांनो तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना बायका असं करतात की मित्रांनो पुरुषासोबत ना घाणेरड्या गोष्टी चावट गोष्टी बोलायला सुरुवात करणं. काय बोललो मी, पुरुषासोबत ना घाणेरड्या गोष्टी चावट गोष्टी पुरुषासोबत ना बोलायला सुरुवात करणं. आता बघा मित्रांनो जर एखाद्या बाईला ना एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाला तिला जर संबंध बनवण्यासाठी तिला ना त्याला उत्तेजित करायचं असेल तर ती बाई ना त्या पुरुषासोबत घाणेरड्या गोष्टी चावट गोष्टी म्हणजे ती बाई ना त्या पुरुषासोबत बोलायला सुरुवात करते. आता बघा मित्रांनो त्या गोष्टी ना आता मी तुम्हाला इथे बोलून दाखवू शकत नाही. कारण मित्रांनो इथे ना अशा गोष्टी बोलणं अलाउड नसतं. तर मित्रांनो तुम्ही समजून जा. म्हणजे मित्रांनो अशा काही गोष्टी अशा काही घाणेरड्या गोष्टी अशा चावट गप्पा ती बाई ना त्या पुरुषासोबत मारायला सुरुवात करते आणि म्हणजे त्या गोष्टी ऐकून ना त्या पुरुषाचा मूड बनतो. म्हणजे तो पुरुष ना उत्तेजित होतो. तर मित्रांनो अशा प्रकारे ना एक बाई एखाद्या पुरुषाला ना उत्तेजित करते. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जाणून बुजून ना त्या पुरुषाच्या समोर आपल्या अंगाचं प्रदर्शन त्या पुरुषाच्या समोर करणं. काय बोललो मी, नीट लक्ष देऊन ऐका की मित्रांनो जाणून बुजून ना आपल्या अंगाचं प्रदर्शन त्या पुरुषाच्या समोर कायमचं करणं. आता बघा मित्रांनो जर एखाद्या बाईला ना एखाद्या पुरुषाला संबंध बनवण्यासाठी त्याला ना उत्तेजित करायचं असेल म्हणजे त्या बाईला ना त्या पुरुषाचा मूड तिला बनवायचा असेल सो ती बाई ना त्या पुरुषाच्या नजरेच्या समोर आपल्या अंगाचं प्रदर्शन ती करायला सुरुवात करते. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्या पुरुषाच्या समोर ना छोटे आणि एकदम ना टाईट कपडे घालून त्याच्या समोर येणं किंवा जर साडी घातली असेल सो म्हणजे आपल्या साडीचा पदर ना थोडासा बाजूला करणं किंवा म्हणजे खाली वाकून ना आपली कंबर त्याला दाखवणं. असं मित्रांनो म्हणजे आता मी तुम्हाला इथे ना सगळं म्हणजे उघडपणे सांगू शकत नाही. आता मी तुम्हाला ना जस्ट एक्झाम्पल दिलं म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की म्हणजे मला तुम्हाला ना काय सांगायचंय. सो मित्रांनो अशा प्रकारे ना आपल्या अंगाचं प्रदर्शन करून एखादी बाई ना एखाद्या पुरुषाचा मूड बनवण्याचा त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न ती बाई ना कायमचा करते. तर मित्रांनो म्हणजे हा पण पर्याय ना बायका निवडतात. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जाणून बुजून ना त्या पुरुषाला चिकटणं आणि त्याला टच करणं. काय बोललो मी, जाणून बुजून ना त्या पुरुषाला चिकटणं आणि त्याला टच करणं. आता बघा मित्रांनो म्हणजे हा जो मार्ग आहे ना तो मार्ग ना बायका एकदम शेवटला वापरतात. म्हणजे मित्रांनो पहिल्यांदा बायका ना पुरुषाच्या सोबत चावट गप्पा मारतात, घाणेरड्या गोष्टी बोलतात आणि म्हणजे याच्यानंतर ना आपल्या अंगाचं प्रदर्शन त्या पुरुषाच्या समोर करतात आणि म्हणजे एवढं करून पण ना म्हणजे
जर त्या पुरुषाचा मूड जर त्याचा बनला नाही ना, सो म्हणजे शेवटला अंतिम पर्याय म्हणून बायकांना हा मार्ग निवडतात. म्हणजे मित्रांनो, बायकांना ज्या पुरुषाचा मूड म्हणजे त्यांना बनवायचा असेल, ज्या पुरुषाला उत्तेजित करायचं असेल, सो म्हणजे बायकांना जाणून बुजून त्या पुरुषाला ना चिकटण्याचा प्रयत्न करतात, त्या पुरुषाला ना टच करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मित्रांनो, असं चिकटून आणि म्हणजे टच करून म्हणजे तो पुरुष ना उत्तेजित होऊ शकतो असं बायकांना वाटतं. आणि मित्रांनो, बहुतेक वेळा ना बाईला म्हणजे चिकटल्यामुळे आणि बाईचा स्पर्श आपल्या अंगाला झाल्यामुळे बहुतेक पुरुष ना उत्तेजित होतात मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ना बायका पुरुषांना उत्तेजित करतात आणि पुरुषांचा मूड ना अशा प्रकारे बायका बनवतात. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.